इथे आज आपण बनवली आहे अंडा बिर्याणी. याचा रंग, टेक्स्चर खूपच मस्त दिसत आहे. नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण अंडा बिर्याणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप आणि प्रोसेस बाय प्रोसेस. तर ही रेसिपी कशी बनवायची हे बघण्याअगोदर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करूनही सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तर सुरू करूयात आपण रेसिपी बनवायला. तर सर्वात प्रथम पहिली स्टेप काय करायची आहे, तर आपण अंडी बॉईल करून घ्यायची आहे, म्हणजे उकडून घ्यायची आहेत. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. पाणी बॉईल झाल्यावर मी गॅस हाय टू लो हीटवर केला आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यावर आता मी त्यामध्ये अंडी सोडून घेते. अंडी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असतील तर ती अगोदर रूम टेम्परेचरवर बाहेर काढून ठेवावीत आणि 1-2 तासानेच मग ती बॉईल करावीत. असे केल्याने अंडी आपली ही एकसारखी बॉईल होतील. अंडी एक 8 ते 10 मिनटामध्ये उकडून होतात. तर 8 ते 10 मिनटानंतर आपण गॅस बंद करून ते एक 5 मिनटं झाकून ठेवूयात. तर आता दुसरी स्टेप. कोणतीही बिर्याणी बनवायची म्हटलं की त्याला बरिस्ता हा आलाच. बरिस्ता म्हणजे फ्राय केलेला कांदा. तर आता इथे बरिस्ता बनवण्यासाठी मी 2 कांदे चांगले सोलून घेते. आणि त्याचा स्टेमचा पार्टही काढून घेते. आणि ह्याच्या बारीक बारीक स्लाइस कापून घेते. स्टेमचा पार्ट काढल्याने कांदा सहज मोकळा होतो आणि त्याला जास्त मेहनतही लागत नाही. तर अशा प्रकारे आपला हा बरिस्तासाठी लागणारा कांदा कापून झाला. आता हा मी हाताने मोकळा करते. देठ काढल्यामुळे आपला कांदा बघा कसा लगेच मोकळा झाला. आता आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा बारीक चिरून घेऊ. तर अशा प्रकारे आपला बिर्याणीसाठी लागणारा कांदा चिरून झाला आहे. पण बिर्याणीसाठी लागणारा टोमॅटोही कापून घेऊयात. तर अशा प्रकारे मी बारीक टोमॅटो कापून घेतला. 5 मिनटानंतर आपण बॉईल केलेल्या अंड्यातून गरम पाणी काढून टाकूया आणि त्यात थंड पाणी ॲड करूया. आता अंडी आपण सोलून घेऊयात. अंडी ही थोडासा दाब देऊन रोल करायची, म्हणजे त्याचे कवच सहजपणे ब्रेक होते आणि आपण अंडी सहजपणे सोलू शकतो. तर अशा प्रकारे आपण अंडी सोलून घेऊयात. अंडी अशा प्रकारे सोलून झाल्यावर एकदा थंड पाण्यातून काढून घेऊ, जेणेकरून अंड्याला चिटकलेले जे साल आहे किंवा टर्फल आहे ते निघून जातील. आता इथे आपली मस्त साल काढून झाले आहेत. आता आपण अंड्याला चाकूने अशा आडव्या टोचा देऊयात, म्हणजे जेव्हा आपण अंडे फ्राय करू तेव्हा ते फुटणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या सर्व अंड्यांना चाकूने टोचा देऊन झाल्या. आता इथे मी 1.5 कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. तो मी स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्धा तास असाच भिजत ठेवणार आहे, जेणेकरून ह्याचा पहिल्यापेक्षा आकार दुप्पट होईल आणि हा मोकळा शिजेल. आता एका गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठीही ठेवले आहे आणि त्यामध्ये 3-4 लवंग, 7 ते 8 काळी मिरी, दालचिनी, 1 मसाला वेलची आणि शहाजिरा आपण ॲड करून घेणार आहोत आणि 1 तेजपत्ताही टाकणार आहोत. यामध्ये थोडे जास्त मीठही टाकून घेऊयात. आता आपण एका कढईत तेल गरम करून घेऊयात आणि कांदा मस्त तळून घेऊयात. तर हा आपण बरिस्त्यासाठी लागणारा कांदा तळून घेत आहे. तर तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे मी थोडे कांदे ॲड केले आणि ते आता मी तळून घेते.
कांदा हा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या कांद्याला चांगला गोल्डन कलर आला आहे. आता शक्य होईल तेवढे आपण तेल नितळून कांदा एका ताटामध्ये काढून घेऊयात. सेम दुसरी बॅचही आपण कांद्याची तळून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला बरिस्ता तळून रेडी झाला आहे. आता कांदा काढून घेतलेल्या कढईत आपण अंडी फ्राय करायला घेऊयात. अंडी सर्व बाजूनी चांगली फ्राय झाली की त्यावर मसाल्याचे कोटिंग देऊया. आता ह्यावर आपण थोडेसे मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून हे चांगले फ्राय करून घेऊयात. आता हे एक डिशमध्ये काढून घेऊयात. आता पाणी गरम करायला ठेवलेले त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊयात, जेणेकरून तांदळाचा रंग हा पांढराच राहील. आता भिजत ठेवलेले तांदूळ आपण चांगले नितळून घेऊयात आणि ते पाण्यामध्ये ॲड करूयात. जेव्हा आपण तांदूळ पाण्यात ॲड करतो तेव्हा पाणी उकळतच असलं पाहिजे, जेणेकरून त्याचे टेम्परेचर सेम राहील आणि आपला तांदूळ चांगला शिजेल. तर आता आपण अंडी फ्राय केलेल्याच तेलामध्ये एक तेजपत्ता आणि कांदा टाकून कांदा चांगला भाजून घेऊयात. तर एकीकडे आपला कांदा भाजत आहे आणि दुसरीकडे आपण जो तांदूळ शिजायला टाकला आहे तो बघून घेऊयात कसा शिजला आहे. बिर्याणीसाठीचा तांदूळ हा आपल्याला 80 ते 90% शिजवायचा असतो. तर तो कसा कळणार आपल्याला? जेव्हा आपण शिजलेला एक तांदूळ हातात घेऊ तर त्याचा तुकडा पडला पाहिजे, म्हणजे आपला बिर्याणीसाठीचा तांदूळ रेडी झाला आहे. जर तो चेपला तर समजायचं की आपला त्याचा भात झाला आहे. तर आता आपण हा एका चाळणीच्या साहाय्याने त्यातले सगळे पाणी निथळून घेऊ. तर अशा प्रकारे आता आपण तांदूळ निथळायला ठेवले आहेत. तुम्हाला दिसतच असेल की आपला तांदूळ बघा कसा एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे. तर आता आपला कांदाही एक गोल्डन ब्राऊन कलरवर भाजत आलेला आहे. असा थोडा गोल्डन ब्राऊन भाजला की त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण ठेचून टाकले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टही वापरू शकता. आता हे आपण चांगले परतवून घेऊया. आता 2 चमचे दहीमध्ये मी 1 चमचा हळद, गरजेनुसार लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून चांगले मिक्स केले आहे. अशा प्रकारे हे आपण चांगले मिक्स करून आपल्या मसाल्यात ॲड करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतवून घेणार आहोत. आता हे टाकलेले मसाले चांगले परतले की आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून चांगलं परतवून घेणार आहे. हे सर्व एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. आता ह्याला चांगले तेल सुटेपर्यंत हे एकजीव होईपर्यंत परतवून घेऊयात. आता आपला मसाला मस्त परतला आहे आणि त्याला तेलही सुटले आहे. तर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊयात. आता हे चांगले परतवून घेऊयात. तर अशा प्रकारे बिर्याणीला लागणारा मसाला आपला रेडी झाला आहे. आता ह्यावर आपण फ्राईड ओनियन टाकून घेऊया, म्हणजे बरिस्ता टाकून घेऊया आणि जो आपला तांदूळ एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्याचा लेयर आपण त्यावर देऊया. तर अशा प्रकारे आपण हा त्याच्यावर ॲड करून घेतला आहे. आता ह्याचा आपण लेयर करूया.
असा चांगला लेअर करून झाल्यावर त्याच्यावर आपण अंडी घालून घेऊयात. तर मी अशी मध्ये मध्ये ही अंडी लावून घेते. आणि आता त्यावर आपण अजून उरलेला जो बरिस्ता आहे आपण तो टाकून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेऊयात आणि वरून थोडे साजूक तूपही टाकून घेऊयात. आता मी थोडे गरम पाण्यामध्ये केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या, त्याचेही पाणी आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपला जो खालचा मसाला आहे तो करपू नये म्हणून जे आपले तांदूळ शिजलेला पाणी असते ते 2 चमचे आपण सगळीकडे मध्ये आणि साईडला टाकून घेऊयात. आणि ह्याला वाफ काढण्यासाठी चांगले घट्ट असे झाकण ठेवूयात. मी ह्याच्यावर वजनही ठेवते जेणेकरून वाफ बाहेर नको जायला. ही बिर्याणी आपण 15 ते 20 मिनिट दमवर ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून ती मुरण्यासाठी अजून 10 मिनिटं ठेवूयात. तर माझ्या कढईचा खालचा भाग आहे, तळाचा भाग, तो थोडासा पातळ आहे, त्यामुळे मी त्याच्याखाली एक जाडबुडाचा तवा ठेवला आहे, जेणेकरून आपली बिर्याणी खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. आता 10 मिनिटं मुरल्यानंतर आपली बिर्याणी आपण सर्व करायला घेऊयात. तर बघूनच तुम्हाला कळेल की बिर्याणी किती मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे आणि त्याला कलरही मस्त आला आहे. तर तुम्ही ही सलाड, कोशिंबीर किंवा रायत्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करूनही सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.